नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत शिक्षण सप्ताह या कार्यक्रमाविषयी. यामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिक्षण सप्ताहातील पहिल्या 3 दिवसांविषयीची चर्चा केली. या 3 दिवशीही जे काही उपक्रम कृती घ्यायच्या आहेत त्याविषयीची माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या उपक्रमाचा, या शिक्षण सप्ताहाचा 4था दिवस व त्या दिवसभरातील उपक्रमांविषयी. शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव. दिवस 4था, गुरुवार दिनांक 25 जुलै 2024. सर्व शाळांमध्ये 25 जुलै 2024 रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे. नीप 2020मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षा सप्ताहाचा 4था दिवस म्हणजेच 25 जुलै 2024 रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. बघा, आपल्याला आजचा हा जो 25 जुलैचा दिवस आहे तो सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करायचा आहे. या उपक्रमाची काही उद्दिष्ट आहेत. ते उद्दिष्ट आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, यामधलं पहिलं उद्दिष्ट आहे सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरूकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे. हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे. तिसरं उद्दिष्ट आहे शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे. बघा, अशा प्रकारची ही 3 उद्दिष्ट या सांस्कृतिक दिनानिमित्त ठेवण्यात आलेली आहेत. हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरण प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल. या 3 उद्दिष्टांबरोबरच आपल्याला आणखी काही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ते देखील उद्दिष्ट आपल्याला या सांस्कृतिक दिनाच्या माध्यमातून काय होणार आहेत, साध्य होणार आहेत. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बघा, आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्या मार्गदर्शक सूचनांचा आपल्याला काय करायचं आहे, अवलंब करायचा आहे. यामध्ये पहिली सूचना आहे शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य म्हणजे यालाच नुक्कड नाटक, कठपुतळीचे कार्यक्रम, कथाकथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या उल्लेख केलेल्या कार्यक्रमांचं काय करायचं आहे, आयोजन करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढची सूचना दिलेली आहे लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे. त्यानंतर बघा, पुढची सूचना आहे स्थानिक आणि पारंपरिक कलाकार, कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा शाळा स्थानिक कलाकार, कारागीर किंवा कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकतात. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितलेली सूचना आहे की आपल्या जर शाळेमध्ये किंवा आपल्या गावामध्ये काही कलाकार असतील तर आपल्याला काय करायचं आहे, त्या कलाकारांना शाळेमध्ये आमंत्रित करायचं आहे
आणि त्यांचे या ठिकाणी किंवा त्यांच्या भेटीचं आयोजन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पुढची सूचना आहे बघा, संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे, जिथं सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य यांच्या आवडीच्या रंग किंवा माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात. बघा, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शाळेमध्ये पेंटिंग डे हा काय करायचा आहे, साजरा करायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व मुलं, शाळेतील सर्व कर्मचारी म्हणजे सर्व शिक्षक वर्ग हा आपल्या आवडीच्या रंगांच्या माध्यमांसह या ठिकाणी काम करणार आहे आणि त्या दिवसाचा पेंटिंग डेचा आनंद घेणार आहे. त्यानंतरची पुढची सूचना दिलेली आहे बघा, सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचेही सहकार्य घेण्यात यावे. आपण हा जो शाळेमध्ये उपक्रम घेणार आहोत, या उपक्रमामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शाळा परिसरातील नागरिकांना काय करायचं आहे, आमंत्रित करायचं आहे, त्यांचा सहभाग करून घ्यायचा आहे. बघा, आता या कार्यक्रमासाठी आपल्याला या उत्सवासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आलेली आहेत. ती तत्त्वे कोणती आहेत ती आपण बघूया. राज्य, संघ, शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील. तथापि अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा. बघा, आता या ठिकाणी मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे की हे जे आपण काही कार्यक्रम घेणार आहोत ते अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवले जातील किंवा ज्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकांचा या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असावा. हे तत्त्व या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शक तत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा. जो काही उत्सव आहे तो कसा असायला पाहिजे, सर्जनशील किंवा नाविन्यपूर्ण असावा असा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढं बघा, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला कुणाच्याही इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जावी असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर विशेष गरजा असलेल्या मुलांचा CWSN सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी. यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये जर काही विशेष गरजा असणारी मुलं असतील तर त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये तेवढ्याच सक्रियतेनं सहभागी करून घ्यायचा आहे, त्यांचा सहभाग वाढवायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आपला जो हा चौथा दिवस आहे सांस्कृतिक कार्यक्रम दिन, तो काय करायचा आहे, सांस्कृतिक दिन या ठिकाणी साजरा करायचा आहे. यामध्ये सांगितलेले सर्व उपक्रम या ठिकाणी आपल्याला या दिवसामध्ये करून घ्यायचे आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, आपला जो शिक्षण सप्ताहाचा पुढचा दिवस आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये त्या दिवशी होणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती घेणार आहोत. धन्यवाद. आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असतील किंवा माहिती दिलेली जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला यावे यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे किंवा यामध्ये उल्लेख केलेल्या उपक्रम कृती आमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने घेतल्या जातात यांचे देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन शिक्षण सप्ताह या नावाची प्लेलिस्ट चेक करा. किंवा इतर काही व्हिडिओ बघायचे असतील, शाळेमध्ये उपलब्ध ज्या कृतीपुस्तिका होत्या मराठी, इंग्रजी आणि गणिताच्या, त्यातील प्रत्येक कृती यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते पाहायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता.
आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना कळवा. नक्कीच त्या सूचनांचा विचार यानंतरच्या व्हिडिओमध्ये केला जाईल.